मंडळींनो, सप्तो संपन 4 दिवस झाले तरी चेडू अजून गावातच. ओ लोकांका लय काळजी हो, अजून जायत नाही कसा. सुट्टी बरेच दिवस गावली. असो, तर आज आंघोळ वगैरे केले, आवरलंय आणि म्हाशे घेऊ केलंय. थैना मामाकडे गेले. आईक म्हटलं चल तुका म्हाशे खाऊ घालते नातीच्या हातचे. तर मंडळींनो आई तयार झाली आणि घरात जाता जाता काळाच्या परड्यात होती फुलात. आज ताकद मंडळींनो खायच्या झिलग्याक फुल दिलंय नाही, तर 2 फुलं होती. एक फुल दिलंय माझ्या काळाच्या बायकोक आणि दुसरा घेऊन इलंय माझ्या आईक. तर म्हणून दिवसाकडे कोकण कन्या वाऱ्यासारखी चलली, पाटणा माका धावत जाऊचा लागला. तर म्हणून दांडून टेकीत टेकीत म्हणून जाऊन पोहोचला घराकडे. आणि म्हणून कलच बॉम्ब फोडलेलो होतो की झाला सगळा गाशागोशा गुंडाळून इलाय. आणि ह्या ऐकल्याबरोबर म्हणून घरातल्यांका शॉक हो, असा करून कसा चालला. तर म्हणून बरीच कारण आहात आणि आता परीक्षा पण जवळ येतात. तर म्हटलं 2 महिने जरा आराम करताय, जीव जाम थकलो, चढवाचं जरा सांभाळून घ्यावा. पण म्हणून एक गोष्ट खरी आहे, आपल्या घरातली ना आपल्यापेक्षा जास्त ना लोक लज्जेत भीतात की चढवाक एवढा शिकवल्यावर लोक काय म्हणतील, काम सोडून घरात बसला. पण मंडळींनो, मी काय जास्त लक्ष दिले नाही. गप पाटल्यादारचो एक पपई काढून हाणलंय, कापून सगळ्यांका खाऊक घातलंय आणि म्हटलं आता म्हाशे भाजून घेऊया. कारण जेवढं जास्त विचार करेन ना तेवढं डोक्या मॅड होऊन जाईल मंडळींनो. आणि माका पण कळतं काय चुकीचं काय बरोबर आहे. एवढा पण काय चेडू आता बारक्या नाही राहला. तर मंडळींनो अकडे म्हाशे भाजून घेतलंय, मस्त जेवल्यावर दुपारी आडव्या झालंय, संध्याकाळी उठलंय, वाईच पाणी तापत ठेवलंय आणि एक औषध लावलंय. मंडळींनो जेव्हा जेव्हा गावात येते ना आणि जेवढे दिवस येते तेव्हा रोज एक पायाक औषध लावून मस्त मालिश करते. आणि 4 दिवस का होईना त्या माऊलीक सुद्धा जरा बरं वाटतं की बाबा आपले पाय कोणतरी चपता. तर मंडळींनो झाला 4 दिवस नाही झाले येऊन आणि कोणी ते लिंबूवर टाचणी टोचल्या. मंडळींनो असं काय अंग सोडून ताप भरलो ना रात्री, बाबा बाबा घरात ना बाहेर जाऊची वस्ती नाही. तर मंडळींनो अशा प्रकारे झाला. आईन चाक वगैरे काढल्या, 4 चपात्या केल्या, सगळ्यांका जेव घातलाव, जेवलाव बिवलाव आणि मंडळींनो गप झोपलाय.